नमस्कार मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इथे निरूपा आता मीरावरती ओरडत असते आणि मीराला म्हणू लागते, काय गे, तुला ना माझ्या पंकजचं लग्न झालेलं ना देखवतच नाहीये ग. तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते, सासूबाई मी काहीच केलं नाही, असे म्हणून ती आतमध्ये जाते आणि आता एक रुमाल घेऊन त्या साडीवरचा डाग पुसू लागते. तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते, भिकारी कुठली, तुला ना या महागड्या साडीची किंमतच कळणार नाही. आता कोण भरून देणार ही साडी? कोण देणार या साडीचे पैसे? तुझी आई की तुझा तो वर गेलेला बाप का तुझा तो चोरटा भाऊ? त्याच वेळेस सुधाकर भाऊ येतात. आता मात्र मीराच्या डोळ्यातनं पाणी आलेलं असतं. तेव्हा लगेच सुधाकर भाऊ निरूपाला म्हणू लागतात, निरूपा तोंडावर, अगं चार चौकात तू आपल्या सुनेचा अपमान करते. तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते, माझी सून तर ही देविका आहे आणि जिच्यासाठी मी एवढी समधी खरेदी केली आणि त्यात एवढी महागडी साडी या पनोतीने खराब केली. आता काय माझी देविका अशी साडी घालणार आहे का लग्नात? तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात, अगं निरूपा, आणि एवढे महागडे दागिने साड्या तू कुठून आणलेत? आणि हे बघ, जे काय बोलायचंय ना ते नीट लक्षात ठेवून बोल, उगाच मीराला काही बोल लावू नको. त्याच वेळेस आता लगेच निरूपा म्हणू लागते, गप्प बसाव तुम्ही, मुद्दाम करते ती पनोती कुठची. आता मात्र लगेच देविका ती साडी हातात घेते आणि बघू लागते तर मीराने त्या साडीवरचा संपूर्ण डाग काढलेला असतो. तेव्हा लगेच देविका खुश होते आणि म्हणू लागते, आई बघा ना, साडीवरचा डाग गेलाय, हे बघा एकदम छान झाली साडी. आता मात्र लगेच पार्वती म्हणू लागते, अगो निरू, खरंच तो दुकानदार म्हटला होता ना, ड्राय अँड वॉश तशीच साडी एकदम भारी, बघ ना डाग निघून गेलाय. तेव्हा निरूपा म्हणू लागते, पण शेवटी काय, तुला धुतलेली साडी घालावं लागेल ना या पनोतीमुळे. आता मात्र लगेच तिथे दरवाजातच सत्य आलेला असतो. आता निरूपा त्याला म्हणू लागते, अगं मोलकरीण, हे कोण उचलणार आहे? सगळा राडा उचलायचा, सगळी कामं झाली पाहिजे, मोलकरीण कुठची. आता मात्र हे सगळं बोलणं ऐकतं सत्याला खूपच राग येतो. त्याच वेळेस पंकजचं दरवाजाकडे लक्ष जातं. सत्य आलेला बघून पंकजला तर खूपच भीती वाटते. तेव्हा सत्य आता डायरेक्ट आतमध्ये येतो आणि म्हणू लागतो, निरूपा, माझ्या बायकोला काय बी बोलायचं नाही, मोलकरीण असशील तू, माझ्या बायकोला काहीही बोललेलं मी खपून घेणार नाही. आता मात्र पंकज लगेच देविकाचा हात हातात घेतो आणि तिला तिथून बाहेर घेऊन जातो. तेव्हा देविका म्हणू लागते, अरे थांब पंकज, ऐकून घे, कोण आहे मला बघू तरी दे. पण मात्र पंकज देविकाचं काही ऐकून न घेता तिला ओढत घराबाहेर घेऊन जातो. तर आता लगेच सत्या इथे निरूपाला म्हणू लागतो, काय गे निरूपा, तू धूमकेतूला असं काही बोलू शकत नाही, ती माझी बायको, नीट लक्षात ठेव. तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते, हो का, आला पनोती आला. अरे तुला ना तुझ्या बायकोनी ही एवढी माझ्या सुनेची महागडी साडी खराब केली. तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो, अरे बापरे, एवढी खरेदी कशासाठी? त्याच वेळेस आता निरूपा म्हणू लागते, माझ्या पंकजच्या लग्नाची खरेदी ती. तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो, अरे बापरे, एवढी समधी खरेदी, एवढे दागिने. सत्य आता सगळं उघडून बघू लागतो. तेव्हा निरूपा म्हणू लागते, पण होती, तुझे हात लावू नको त्याला, खराब होईल रे, खूप महागडं आहे ते. तेव्हा सत्य म्हणू लागतो, अरे बाप, तुला माहिती आहे का, ती आजी एक म्हण म्हणायची कुठची तरी, ती आठवते का तुला? तेव्हा लगेच पार्वती म्हणू लागते, कुठली म्हण? तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो, ते नाही का, घरच्यांना त्रास द्यायचं आणि त्यांच्याच अंगावरती बसून सगळी मौज मजा करायची. तेव्हा लगेच आता पार्वती म्हणू लागते, पण निरू अशी नाही आहे, ती कधीही कुणाचं वाईट करत नाही. तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो, तुला बघायचं आहे का तुझ्या या मैत्रिणीने काय केलंय ते? आता बघ, पंकजच्या लग्नाला एवढा पैसा खर्च करते, एवढी समधी खरेदी करते, आणि माझ्या लग्नाच्या वेळेस तेव्हा तर काहीच केलं नाही. आता धूमकेतू ही तिची सूनच आहे ना, मग त्यावेळेस का समजा हे घेतलं नाही? तेव्हा लगेच आता निरूपा म्हणू लागते, कारण ही फुलवाली मला बिलकुल आवडत नाही आणि देविका माझ्या पसंतीची, माझ्या आवडीची सून आहे, त्यामुळे तिच्यासाठी मी समद काही घेणार. ही फुलवाली ती मला बिलकुल आवडत नाही. आणि तुला सांगते पण ती भिकारड्या घरातून जेव्हा पोरगी येते ना, तेव्हा ती घरात भिकारपणच घेऊन येते, आणि श्रीमंत घरातून जेव्हा पोरगी येते ना, तेव्हा ती हे घर श्रीमंत करून टाकते. आणि तशीच आहे माझी देविका. खरंच
खरं तर ना हिला माझी देविका डोळ्यात खुपते, कारण ती हुशार सुंदर आहे म्हणून ना. आता मात्र लगेच सत्या म्हणू लागतो, माझ्या धूमकेतूची बरोबरी कोणीही करू शकत नाही. तुझी ती देविका नाही आणि कोणीही नाही. धूमकेतूसारखे 2 हार बनवून दाखवेल का ती? माझ्या धूमकेतूने बनवलेले 2 हार 2 दिवस टिकतील आणि तुझ्या त्या देविकाने बनवलेला मेकअप तो संध्याकाळपर्यंत खराब होऊन जातो. मग सांग कोण सगळ्यात भारी? तूच सांग बरं. तेव्हा निरूपा म्हणू लागते, हे बघ माझ्या देविकाला नाव ठेवायचं नाही. त्याच वेळेस पंकजही दरवाजात आलेला असतो. तेव्हा लगेच सत्या हातात तो दागिना हातात घेतो आणि म्हणू लागतो, यातल्या 2 साड्या आणि 1 दागिना माझ्या बायकोला देऊन टाकतो. तेव्हा लगेच आता पंकजला राग येतो. तेव्हा तो आतमध्ये येतो आणि म्हणू लागतो, तुझा काय संबंध? माझं लग्न आहे, माझ्या लग्नाची खरेदी ती. तेव्हा लगेच सत्या म्हणू लागतो, फुसक्या तू तर नीटच राह. थांब थांब तुला ना बघतोच मी. असे म्हणून सत्या आता पंकजची कॉलर पकडतो आणि म्हणू लागतो, अरे तू अजून पहिल्या लग्नात जो राडा केला होता ना, त्याचा 1 रुपया दिलेला नाही या बापाला. आणि लगेच दुसऱ्यांदा बोल्यावरती चढायला लागला, बापाचे पैसे काढ, चल पटकन. तेव्हा लगेच आता सत्या इथे पंकजला खुर्चीवरती खाली पाडतो आणि जोरजोरात मारू लागतो. तेव्हा लगेच सुधाकर भाऊ त्यांना सोडवतात आणि सत्याला म्हणू लागतात, अरे सत्या काय करतोय तू? कशाला मारामारी करतोय? तेव्हा सत्या म्हणू लागतो, हे बघ बाप, मला काय बी माहिती नाही. या लग्नात माझ्या बायकोला 2 साड्या आणि 1 नेकलेस पाहिजे म्हणजे पाहिजे. तेव्हा आता मीरा मात्र इथे सत्याकडेच बघू लागते. तेव्हा निरूपा म्हणू लागते, मिळणार नाही, तुझ्या बायकोला काहीही मिळणार नाही हा. तेव्हा सत्या म्हणू लागतो, हो का? मग मी पण बघतो हे लग्न कसं होतंय ते. आणि फुसक्या तू आधी बापाचे पैसे ठेव, नाहीतर तुझं लग्न काही होऊ देणार नाही. तेव्हा पंकज म्हणू लागतो, गप्प बैस, तुझा काय संबंध आहे रे? तू कशाला पैसे मागतोय? तेव्हा लगेच आता सत्या पुन्हा त्याची कॉलर पकडतो आणि म्हणू लागतो, विसरलास का तू? तू 6 महिन्यात बापाचे पैसे फेडणार आहे. फुसक्या. तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ सत्याला म्हणू लागतं, सत्या शांत हो बरं आणि जा बरं रूममध्ये जा, आतमध्ये जाऊन जेवण करून घे. तेव्हा लगेच सत्या म्हणू लागतो, निरूपा माझ्या बायकोला 2 साड्या आणि 1 दागिना नेकलेस पाहिजे. ते कसं आणि कुठून मिळवायचं ते तू बघ, नाहीतर मग सगळं गेलं समज. मग काय या फुसक्याचं लग्न मी होऊ देणार नाही. असे म्हणून मीरा आणि सत्या आतमध्ये निघालेले असतात. त्याच वेळेस आता सुधाकर भाऊ निरूपाला म्हणू लागतात, निरूपा तू जरा खर्च कमी कर ना. एवढा सगळा खर्च करण्याची काय गरज आहे? आणि एवढे समधे पैसे आले तरी कुठनं? हे बघ घरात तंगी चालू आहे आणि तू एवढा सगळा खर्च करते. तेव्हा निरूपा म्हणू लागते, अहो आता माझ्या बबड्यालाही नोकरी लागली, आता समजा काही ठीक होणार आहे. तेवढ्याच सत्य ऐकतो आणि तो लगेच पुन्हा निरूपाजवळ येतो आणि म्हणू लागतो, काय तुझ्या बबड्याचा पगार होणार आहे? म्हणजे तो नोकरीला लागलेला आहे ना? कधी पगार आहे फुसक्या तुझा? आता मात्र पंकज घाबरतो आणि मनाशीच म्हणू लागतो, इथे नोकरीचा पत्ता नाही आणि पगार कसला सांगू, कुठून सांगू? तेव्हा सत्या म्हणू लागतो, किती पगार आहे तुझा? तू दर महिन्याला माझ्याकडे पगार देत जा. तेव्हा निरूपा म्हणू लागते, तुझा काय संबंध आहे? तुला का देईल तो पगार? तेव्हा सत्या म्हणू लागतो, निरूपा तू विसरलीस का? थांब मी तुला आठवण करून देतो. याच जागेवरती तुझ्या बबड्याने 1.5 महिना झाले तेव्हा तुझ्या डोक्यावरती हात ठेवून शपथ घेतली, आठवतंय ना? तेव्हा निरूपा आता लगेच आठवते. तिलाही आठवतं की पंकजने तिच्या डोक्यावरती हात ठेवून शपथ घेतलेली असते. तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो, आठवलं? आता 1.5 महिना झालाय, त्यामुळे दर महिन्याच्या पगारातनं तू पैसे द्यायचे आणि बापाचे पैसे फेडायचे फुसक्या बरं का. तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतं, सत्या ते समजा आपण नंतर करू, तू जेवण करून घे बरं. तेव्हा सत्या म्हणू लागतो, नंतर नाही बाप, याचा पगार सुरू होतोय ना, मग दर महिन्याला याच्याकडनं ठरवून पैसे घ्यायचे, तरच आपले पैसे फिटतील. तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात, ठीक आहे आपण तसंच करू, तू घे बरं जेवण करून जा. आता मीरा लगेच इथे सत्याला जेवायला वाढत असते. तेव्हा निरूपा म्हणू लागते, पंकज चल हे सगळं सामान आतमध्ये घे बरं, चल इथनं. आता निरूपा आणि पंकज सगळं सामान घेऊन आतमध्ये निघून जातात. तेव्हा आता मीरा सत्याला जेवायला वाढते आणि म्हणू लागते, अजून काही हवंय का तुम्हाला? तेव्हा सत्या म्हणू लागतो, मला काहीही नकोय, पण तुला जे हवंय ते तुला तोंड उघडून मागता नाही येत का? का बोलत नाही तू? तेव्हा मीरा म्हणू लागते, काय मला काहीही नकोय? तेव्हा सत्या म्हणू लागतो, दागिने वगैरे मागता येत नाही का? तुला काय त्याची गरज नाही का? काहीच घ्यायचं ना. तेव्हा मीरा म्हणू लागते, नाही मला या समद्याची काय बी गरज नाही. तर इकडे सुधाकर भाऊ रूममध्ये जाऊन निरूपाला म्हणू लागतात, निरूपा एवढा समदा खर्च करण्याची काही गरज नाहीये, तुला एवढे पैसे कोणी दिले, कुठून आले? तेव्हा आता निरूपा म्हणू लागते, हे बघा आमच्या बायकांची सवय असते
नसते हो. अडीअडचणीला आम्ही पैसे असे बाजूला काढून ठेवतो आणि नंतर ते पैसे वापरतो. तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात, पण एवढे पैसे? अगं तू एवढी खरेदी केली, लाखो रुपये लागले असतील आणि अडीअडचणीच्या वेळेस एवढे माणूस पैसे काढून ठेवतं का? आणि ही अडचण नाही आहे, हे लग्न आहे, त्यामुळे खर्च जरा कमी कर निरूपा. तेव्हा निरूपा म्हणू लागते, तुम्ही गप्प बसा हो. तुम्हाला ना देखवतच नाहीये माझ्या पंकजचं लग्न झालेलं. तेव्हा लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात, हे बघ निरूपा, घरात खूप तंगी चालू आहे आणि त्यात तू एवढा पैसा वापरते. तेव्हा निरूपा म्हणू लागते, तुम्हाला सांगितलेलं समजत नाही का हो? माझ्या पंकजचं लग्न आहे आणि मी सगळी हौस पुरवणार म्हणजे पुरवणार. आता मात्र सुधाकर भाऊ मनाशीच म्हणू लागतात, घरात एवढी तंगी असताना निरूपाने एवढे पैसे आणलेच कुठून? आजीकडनं 2 लाख घेण्यासाठी तिने किती काय काय केलं आणि हे पैसे कुठून मिळवले असतील? तर इकडे मीरा सत्याला म्हणत असते, मला काय बी नको, मला दागिने साड्या हे काय बी आवडत नाही, पण तुम्ही माझ्या बाजूने बोलला ना, हेच मला खूप आवडलं, खूप भारी वाटलं. खरंच तुम्ही माझ्यासाठी एवढं समद बोलला, मला खूप भारी वाटलं. तेव्हा सत्या म्हणू लागतो, मग बोलणारच, त्या पुसक्याने बापाचे एवढे समदे पैसे लुबाडले, ते वसूल करण्यासाठी मी त्या निरूपाकडनं 2 साड्या आणि तुझ्यासाठी दागिना घेणारच आहे. तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते, काय म्हणजे तुम्ही पैसे वसूल करण्यासाठी हे समद बोलला का? तेव्हा सत्या म्हणू लागतो, हो, त्या पुसक्याला काय मी सोडणार आहे का? घेणारच आहे त्यांच्याकडून पैसे आणि ते मिळून मी. आता मात्र मीरा तर सत्याकडेच बघू लागते. तर इकडे संध्याकाळी देविका लॅपटॉपवरती पंकजसाठी जॉब शोधत असते. तेव्हा सोनाली येते आणि म्हणू लागते, देविका, आता काय ऑनलाईन थेरपी देते की काय तू लोकांना? तेव्हा लगेच देविका हसू लागते आणि म्हणू लागते, नाही ग, पंकजसाठी जॉब शोधते. तेव्हा सोनाली म्हणू लागते, काय त्या पंकजसाठी तू जॉब शोधते? अगं तो काही जॉब करणार नाही. हे बघ, तू प्रॅक्टिकली विचार कर, अजून लग्नाला वेळ आहे बरं का. तो कसा आहे ना, तुला माहिती आहे ना, तो काही जॉब करणार नाही. तेव्हा देविका म्हणू लागते, अगं आत्ता सध्या जरी जॉब नसेल ना, तरी उद्याचा आणि आजचा दिवस सारखा नसतो सोनाली, आणि जेव्हा मी त्याच्या आयुष्यात जाईल ना, तेव्हा समजा काही मी व्यवस्थित करणार आहे. बघ, एकदा का आमचं लग्न झालं की पंकज बरोबर व्यवस्थित सुरळीत नोकरीला लागेल. त्याच वेळेस आता लगेच पंकज तिथे आलेला असतो. तेव्हा लगेच सोनाली म्हणू लागते, जीजू या ना, या इथे बसा. तेव्हा लगेच पंकज म्हणू लागतो, मला वाटतंय तुम्ही माझ्याबद्दल बोलत होता का? तेव्हा लगेच सोनाली म्हणू लागते, जसं तुम्हाला आमच्या देविकाशिवाय करमत नाही ना, तसंच आमच्या देविकाला ना तुमच्याशिवाय काही सुचतच नाही. आता लग्न करायचं आहे, संसार करायचा आहे, म्हणजे पैसे लागतीलच ना, त्यासाठी नोकरी शोधते तुम्हाला. आता मात्र लगेच देविका म्हणू लागते, हे बघ ना पंकज, मी तुझ्यासाठी किती जॉब शोधलेत, बघ बरं कोणता सिलेक्ट करायचा आहे तुला? तेव्हा पंकज म्हणू लागतो, देविका, हे असले जॉब मी नाही करू शकत, अशाने माझं स्टेटस खराब होईल. तेव्हा लगेच देविका म्हणू लागते, मग एका हॉटेलमध्ये इथे जॉब आहे, ते बघ, रिसेप्शनचा जॉब आहे, खूप चांगला आहे, पगारही चांगला देतील, तो बघतो का? तेव्हा पंकज लगेच लॅपटॉप बाजूला ठेवतो आणि देविकाचा हात हातात घेतो आणि म्हणू लागतो, देविका, हे हॉटेलमध्ये मी माझ्या मीटिंगसाठी जातो ग, मी तिथे जॉब करून कसं जमेल? मला माझा बिझनेस उभी करायचा आहे आणि मला हे असले जॉब बिलकुल आवडत नाही, त्यामुळे सध्या तरी मी जॉब करणार नाही. तेव्हा देविका म्हणू लागते, काय? त्याच वेळेस आता लगेच पंकज म्हणू लागतो, हे बघ, आता आपलं लग्न होणार आहे की नाही, मग लग्नानंतर मला तुला वेळ द्यायला नको का? जर जॉब सुरू झाला तर मग मला सुट्टी घेता येणार नाही, मग मला तुला वेळ देता येणार नाही. त्यामुळे ना लग्न होईपर्यंत मी जॉब शोधणारच नाही. एकदा का लग्न झालं की मग मी जॉबला जाईल, मग मी नोकरी नक्की करेल. तेव्हा लगेच आता इथे देविका खुश होते आणि हसू लागते. तेव्हा पंकज म्हणू लागतो, ठीक आहे, आता मला उशीर झालाय, मी निघतो, नाहीतर मम्मा ओरडेल परत मला. असे म्हणून पंकज निघालेला असतो. तेव्हा सोनाली म्हणू लागते, बघ देविका, बघ किती आळशी तो. अगं तो काही जॉब करणार नाही आहे. अगं तुला लग्नानंतर पश्चाताप व्हायला नको, तुझ्याच जीवावरती सगळं काही करेल. तेव्हा देविका म्हणू लागते, नाही, असं काहीही होणार नाही. एकदा का माझं लग्न पंकजबरोबर झालं की मी सगळं काही सुरळीत करणार आहे आणि मग पंकजची नोकरी आणि आमचा संसारही एकदम व्यवस्थित चालेल. असे म्हणून आता देविका हसू लागते. तर इकडे पुढील भागामध्ये निरूपा इथे किचनमध्ये येऊन मीराला म्हणू लागते, काय गं, तुला ना माझी सून देविका देखवतच नाही, कारण ती हुशार सुंदर आहे ना, तुझ्यासारखी भिकारी नाही आहे. असे आता खूप काही मीराला बोलू लागते. मीराला मात्र खूपच वाईट वाटतं. मीरा मनाशीच म्हणू लागते, सासूबाई,
आज तुमच्या मनात माझ्याविषयी काहीही जागा नाही आहे, पण प्रेमाने ही जागा मी लवकरच निर्माण करेन. आता मात्र निरूपाला मीराचा खूपच राग येतो. तेव्हा ती हात धरून मीराला किचनमधून बाहेर काढते. तर मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.